आणि मग त्यांनी तरी सुद्धा त्यांना तथागतांच्या धम्माचा मार्ग स्वीकारायचा होता, म्हणून ते 250 परिव्राजकासह मोगलान आणि सारिपुत्त हे दोघे तथागतांना भेटण्यासाठी तथागत राहत होते त्या ठिकाणी वेळोवनामध्ये ते जायला निघाले. जात असताना तथागतांनी लांबूनच येताना त्या दोघांना पाहिले आणि ते आपल्या सोबत असणाऱ्या भिक्खूंना म्हणाले की भिक्खू हो, समोरून ते 2 सोबती येत आहेत, तर ते सोबती माझ्या प्रमुख स्थानाचे शिष्य होतील. आणि मग ते आले, तथागत बुद्धांच्या जवळ आले. बुद्धांना आदरपूर्वक त्यांनी प्रणाम केला, वंदन केलं आणि मग तथागतांना त्यांनी विनंती केली की तथागत आम्हाला आपल्या धम्माची दीक्षा द्यावी, आपल्या धम्माचा उपदेश करावा, असं त्या दोघांनी विनंती केली तथागत बुद्धांना. आणि तथागत मग त्यांना शांतपणे म्हणाले, यही भिक्खुवे, म्हणजे भिक्खून या, आणि असं म्हणाले. आणि तथागत बुद्धांनी सारिपुत्त आणि मोगलांना आपला धम्माचा उपदेश दिला आणि त्यांना आपलं शिष्य बनवलं, धम्मदीक्षा दिली.